पावसाळ्यातला वीकेंड आणि सोबतच श्रावणाआधीचा शेवटचा रविवार, त्यात गटारी अमावस्या गुरुवारी असल्यामुळे ती सुद्धा आजच साजरी करण्याचा बेत आणि यामुळे सकाळपासूनच चिकन मटणासह मद्याच्या दुकानाबाहेर सुद्धा रांगा लागल्याचं दिसत होतं। तर दुसरीकडे सेलिब्रेशन मूडमध्ये पर्यटन स्थळ सुद्धा पर्यटकांमुळे बहरून गेलेली होती। ही लांबच लांब रांग, तासनतास प्रतीक्षेत असलेले पुणेकर। आजचा रविवार उजाडताच अनेकांनी अगोदरच ठरल्याप्रमाणे ही दुकानं गाठली, कारण श्रावण महिना सुरू होण्याआधीचा हा शेवटचा रविवार। सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात झिंगत साजरी होणारी गटारी अमावस्या यंदा गुरुवारी आहे, त्यामुळे जे काही सेलिब्रेशन करायचं ते रविवारीच असं त्यांचं ठरलंच होतं। आषाढ महिना जो आहे तो येत्या गुरुवारपासून संपणार आहे आणि श्रावण महिना लागणार आहे। त्या अगोदर जे नॉनव्हेज प्रेमी आहेत ते मटण खरेदीसाठी जे आहेत ते मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण आजचा जो रविवार आहे तो या महिन्यातला शेवटचा रविवार आहे। पुढचा रविवार जो आहे तो श्रावणात येणार आहे, त्या अगोदरच सुट्टीचा दिवस आणि आषाढ महिना या सगळ्याचा जो वेळ आहे ते वेळ साधून जे आहेत ते नॉनव्हेज प्रेमी जे आहेत ते आज सकाळपासून मोठ्या लाईनमध्ये मटण खरेदीसाठी पाहायला मिळत आहेत। मोठी लाईन जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला या सगळ्या दृश्यामध्ये पाहते। विक्रेत्यांकडून सुद्धा मोठा अंदाज जो आहे तो आज रविवारचा वर्तवण्यात आलेला आहे आणि जवळपास 2500 किलो मटण जे आहे ते एका शॉप मधून हॉटेल आणि सर्वसामान्य ग्राहकांना विकलं जाईल असा अंदाज वर्तवलेला आहे। खरं तर आज पावसाळी वीकेंड सुद्धा आहे आणि त्यामुळं अनेक जण पावसाच्या सरींसह डोंगरांवरून फेसाळणाऱ्या धबधब्यांखाली भिजण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगर रांगांकडे मित्रमंडळी आणि कुटुंबांसह पोहोचली। श्रावणाआधीचा अखेरच्या रविवारचा मुहूर्त चुकणार नाही, वीकेंड सोबत त्याचाही मान राखला जावा म्हणून आलेल्यांच्या गर्दीनं पर्यटन स्थळं बहरली होती। कोसळत्या पावसाच्या सरींमध्ये चिंब होत गारठत गरमागरम भजांचा आनंद तर नेहमीच घेतला जातो, मात्र आज तांबडा पांढरा रस्सा आणि सुक पातळ मटण चिकनचा आस्वाद घेणारेच अधिक होते आणि त्यामुळे हा रविवार मांसाहारी खवय्यांसाठी आणि मद्यप्रेमींसाठी अगदीच दुग्ध शर्करा योग ठरलाय। पुण्याहून बालाजी पोद्दारसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।